स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला भर चौकात न्यायालयानं फाशी द्यावी अशी मागणी घेऊन शिवसेना शिंदे गट रस्त्यावर उतरलाय। शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज कर्जत येथे आंदोलन करण्यात आलं, तर याबाबत पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देखील देण्यात आलं। दरम्यान यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाल्मिक कराडला फाशी द्या अशी घोषणाबाजी देखील केली। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय दिलाच पाहिजे। फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या। बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं आता नवीन वळण घेतलं असून याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। एकीकडे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, तर दुसरीकडे महायुतीतल्या शिंदेंच्या शिवसेनेनं आज वाल्मिक कराडला फाशी द्या म्हणून ठिकठिकाणी निदर्शनं होत असून शहराच्या चौकात आंदोलनं छेडली जात आहेत। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आज शिंदे शिवसेनेच्या गटाकडून शहराच्या टिळक चौकात वाल्मिक कराड याच्या विरोधात घोषणा देत निदर्शनं करण्यात आली, तर यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली असून न्यायालयानं सह आरोपींसह मुख्य आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा सुनवाई म्हणून मागणी केली आहे। यावेळी आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा संघटक संभाजी जगताप, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख सुदाम पवाळी, उपतालुका प्रमुख रामचंद्र मिणमिने, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते। पक्षप्रमुख आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच समाजसेवक संतोषजी देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि या हत्येमध्ये समाविष्ट असलेले जे काय आरोपी आहेत, जे क्रूर कर्म आहेत, त्यांना फाशी व्हावी अशी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेले आणि त्याचं निवेदन आम्ही पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत। आणि आमची सर्व या कर्जत तालुक्यातील शिवसेनेची अशी मागणी आहे की हा वाल्मिक कराड जो क्रूर कर्म आहे त्याला भर चौकामध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनवावी अशी आमची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन आणि निदर्शनं करत आहोत, तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा आणि फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।